नमस्कार, मी सोनल आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आहे बुधवार आणि म्हटलं चला आज एक छानसा ब्लॉग तयार करावं। ॲक्च्युअली आज मला ना काही प्रॉडक्ट्सचे रिव्ह्यू करायचे आहे आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये मी Amazonवरून काही प्रॉडक्ट्स मागवले होते जे मी यूज करते ते पण आणि सोबत थोडेसे नवीन पण काही प्रॉडक्ट्स मागवले होते। तर जे मी ऑलरेडी यूज करत आहे त्याचा रिव्ह्यू पण मी देणार आहे आणि जे मी नवीन मागवले होते ते पण मी यूज करून बघितले आणि त्यानंतर ह्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला म्हणजे देणार आहे। माझ्या स्किनवरती ते कसं काम केलं हे सगळं इथे सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता आज आहे बुधवार, तर आयुष शाळेतून आलेला आहे आणि आता आम्ही जेवण करू। तर जेवायला मी आज बनवलं आहे, तर हे बघा जेवायला मी आज हे मस्त बीटाचे पराठे बनवलेले आहे। तर हे थोडे आता गरम करून घेणार आहे आणि मुगाचा शिरा बनवलेला होता तो अजून आहेच, तर तो पण गरम करून घेणार आहे। तर हे जे पराठे आहे हे थोडेसे आपण भाजून घेऊ। मी एकदाच असे दोन भाजून घेते, थोडे गरम जरा छान लागतात। भाजून मी याच्यामध्येच ठेवते, तर हे भाजून मी इथेच ठेवून देते, म्हणजे याच आपल्या या पॉटमध्येच गरम पण राहतील जेवतपर्यंत। आणि मी आत्ताच ना सोनल्स रेसिपीजवरती आपल्या दुसऱ्या चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये महाराष्ट्रीयन थाळी बनवली आहे, महाराष्ट्रीयन व्हेज थाळी, जी आता महाशिवरात्रीचा उपवास वगैरे सोडायला तुम्हाला उपयोगी पडेल आणि बरेच कुठलेही तुमचे उपवास असतील किंवा नैवेद्य दाखवायचं असेल साठी तर तुम्हाला त्या थाळीची रेसिपी बघावी लागेल सोनल्स रेसिपीजवरती। आणि छान झाली आहे, मस्त झाली आहे। त्याच्यातलंच ते मुगाचा शिरा जे आहे ते उरलेला आहे, म्हणजे मी काल बनवली होती तर आता तो उरलेला आहे। तर आता मला ते संपवायचं आहे, संपणार तर नाही इतका, मी 2-3 दिवसांमध्ये मग तो संपेल आणि तो राहतो फ्रीजच्या बाहेर पण 2 दिवस तरी राहतो, 2-3 दिवस। आणि जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायचा असेल तर तो फ्रीजमध्ये पण चांगला राहतो। तर त्याची रेसिपी नक्की बघा सोनल्स रेसिपीजवरती। आणि बऱ्याच अजून थाळीच्या रेसिपीज मी ऑलरेडी त्याच्यामध्ये पोस्ट केलेल्या आहे, तर त्या पण बघा। तर जेव्हा मी मेकअप करते तेव्हा पण बऱ्याचदा सांगते की स्किन केअर करायला पाहिजे। तर स्किन केअरमध्ये मी काय काय गोष्टी वापरते, कुठले कुठले प्रॉडक्ट्स वापरते ते पण मी बऱ्याचदा शेअर करते आणि आधीच्या व्हिडिओजमध्ये पण शेअर केलेलं आहे। पण आता आपली फॅमिली थोडीशी अजून मोठी झालेली आहे, जे आता नवीन जॉईन झालेले आहे तर त्यांना कदाचित आधीचे व्हिडिओज मे बी दिसत नसतील, तर म्हणून म्हटलं आज परत एकदा शेअर करावं। तर सगळ्यात आधी आपण कुठलंही सुरुवात करण्याआधी फेस क्लीन करतो, त्यासाठी मी हे वापरते क्लीन्झर, म्हणजेच फेस वॉश वापरते। सेटाफिलचं पण क्लीन्झर वापरते, ते पण छान आहे। आणि त्यानंतर हे जे आहे द डर्माकोचं सॅलिसिनामाइड अँटी ॲक्ने फेस वॉश असं लिहिलेलं आहे याच्यावरती, आणि सॅलिसिलिक ॲसिड आणि नायसिनामाइड असे 2% आहे। तर आता हे जे आहे ना, म्हणजे मी 2% आत्ता घेतलेलं आहे, कारण सुरुवातीला जेव्हा मी वापरलं तेव्हा मी सॅलिसिलिक ॲसिड 1% वाली सुरुवात केली होती, त्याने सुरुवात केली आणि आता मी थोडंसं वाढवलेलं आहे। आणि नायसिनामाइडनी जसं म्हटलं की पोर्स वगैरे जे आहे ते व्यवस्थित होतात, म्हणजे विजिबल दिसत नाही। आणि म्हटलं चला हे पण आपण ट्राय करूया आणि ॲक्ने वगैरेचा प्रश्न येत नाही, म्हणून मी हा फेस वॉश
वापरत आहे. मध्ये मला ना बरेच असे ॲक्नेज वगैरे यायचे, म्हणजे छोटेच यायचे, पण जायचे ते लवकर लगेच, पण येत होते. पण आता जेव्हापासून मी हे वापरायला लागले तेव्हापासून जरा कमी झालेले आहे. आणि हो, कमी झालेले आहे असं म्हणू शकते, पण जसं आता तुमच्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे पण ते होऊ शकते. जसं आता मला पिरियड्सच्या वेळेस वगैरे थोडंफार कधी-कधी येतात, पण नेहमीच येत नाही, म्हणजे नेहमीच येतं असं नाही, पण बऱ्याचदा येतात. तर मग हे वापरते आणि या फेस वॉशने मला इतका फायदा झाला आहे, की मोठे ॲक्नेज जे आहे ना, ते नाही आले अजूनपर्यंत, म्हणजे हे वापरले तेव्हापासून. तर छान आहे हे प्रॉडक्ट. त्यानंतर जे माझे फेवरेट प्रॉडक्ट आहे ते मी सगळ्यात आधी दाखवते. त्यानंतर हे डॉट अँड कीचं व्हिटॅमिन C+E सुपर ब्राईट सनस्क्रीन आहे. SPF 50 आहे ह्याच्यामध्ये. तर हे खूप छान आहे. हे माझं सगळ्यात फेवरेट प्रॉडक्ट आहे. आणि हे जे आहे ना, हे तुम्ही असं बिलकुल ह्याचं टेक्स्चर जे आहे ते अगदी दुधासारखं आहे, एकदम लाईट वेट आहे आणि असं खूप लावल्यानंतर ना एकदम असं काही काही वेळेस बघा सनस्क्रीन लावल्यानंतर व्हाईट व्हाईट अशी स्किन दिसते, तशी अजिबात दिसत नाही, एकदम मॉइश्चराइज दिसते हे लावून झाल्यानंतर. तर हे पण मी एक सजेस्ट करेन. तर सनस्क्रीन तर मी सांगून दिला आधीच, पण मॉइश्चरायझर पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर हे जे मॉइश्चरायझर आहे कुठलं आहे हे डर्माकोचं, आणि मी आता डर्माकोचेच प्रॉडक्ट्स जर सांगत असेल तर असंच काही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे हा. मला जे आवडले आणि मी पण सर्च करून वगैरेच हे प्रॉडक्ट्स मागवले होते आणि मला चांगले वाटले म्हणून मी तुमच्याशी इथे शेअर करत आहे. तर हे ऑइल फ्री डेली फेस मॉइश्चरायझर आहे फॉर नॉन ग्रीझी अँड हायड्रेटेड स्किन. ह्यामध्ये हायलुरॉनिक ॲसिड आहे, सेरामाइड्स आहे आणि मल्टीव्हिटॅमिन आहे. तर हे पण मी सजेस्ट करेन. जर तुमची स्किन कॉम्बिनेशन असेल ना, तर त्यासाठी हे जे मॉइश्चरायझर आहे ते खूप छान आहे. म्हणजे आता जर कॉम्बिनेशन म्हणजे काय, तर ऑइल कशावरती येतं, नाकावरती, कपाळावरती, जे टी झोन एरिया आहे आपला, ठीक आहे, इथे तर इथे ऑइल येतं आणि इथे जो आहे तो ड्रायनेस येतो. तर असं जर होत असेल तर याचा अर्थ तुमची कॉम्बिनेशन स्किन आहे. तर तुमच्या कॉम्बिनेशन स्किनसाठी हे जे मॉइश्चरायझर आहे ते चांगलं वर्क करतं. आणि खूप ड्राय होत असेल तर मी म्हणेल की ड्राय जर असेल तुमची स्किन तर मग हे मॉइश्चरायझर काही कामी येणार नाही. पण हे जे मॉइश्चरायझर आहे ना, ते ऑइली टू कॉम्बिनेशन स्किनसाठी खूप छान आहे. आणि थोडंसं जास्त प्रमाणात लावायचं. जर थोडीशी तुमची कॉम्बिनेशन स्किनकडे जर जात असेल तर थोडंसं जास्त लावायचं आणि मॉइश्चराईज करायचं, छान पूर्ण ॲब्झॉर्ब होतपर्यंत हे मॉइश्चराईज म्हणजे काय म्हणतात त्याला, अप्लाय करायचं स्किनमध्ये. तर खूप चांगला रिझल्ट येतो याच्याने आणि छान प्लम हायड्रेटेड तुमची स्किन राहते. आता हायड्रेटेड राहण्यासाठी ॲक्च्युली उन्हाळा सुरू झालेला आहे, तर उन्हाळ्यामध्ये स्किनची पण चांगली वाट लागते. कारण काय होतं, ड्रायनेस तर असतोच, म्हणजे आता ऊन इतकं वाढलेलं असतं. उन्हामध्ये आपण हे म्हणतो की सनस्क्रीन वापरायला पाहिजे, पण मॉइश्चरायझर पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला स्वेटिंग होत असेल तर ते सगळं निघूनच जाणार ऑब्व्हियसली, पण तरी स्किन जी आहे ती मॉइश्चराईज असणं आवश्यक आहे. ॲटलिस्ट जरी तुम्ही दिवसभरात बाहेर जात असाल, स्वेटिंग होत असेल, चेहरा पण पूर्ण स्वेट करत असेल, तरी रात्री तरी तुम्ही घरी राहता, ॲटलिस्ट म्हणजे तुम्ही पंख्याखाली, कूलरखाली किंवा AC खाली जर झोपत असाल तर त्याने पण स्किन खूप ड्राय होते. त्यावेळेस म्हणजे रात्री फेस वॉश करून हे मॉइश्चरायझर लावून झोपणे हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. आता हे जे मी सिक्वेन्स आहे ना, माझं सगळं उलटं तिलटं चालू आहे. तर ते पण लावण्याच्या आधी म्हणजे मी पहिले फेस वॉश लावणार, त्यानंतर मी हे सिरम आत्ता अप्लाय करायला सुरुवात केली आहे 1 महिन्यापासून. तर हे आहे 2% सॅलिसिलिक ॲसिड फेस सिरम फॉर ॲक्टिव्ह ॲक्ने. तर मला जेव्हा ॲक्ने होते ना तेव्हापासूनच मी हे सुरू केलं. तर याचा पण रिझल्ट खूप छान आहे. याच्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड आहे,
विच हॅझल प्लस विलो बार्क असं पण काहीतरी आहे आणि डे नाईट आहे. तर डे नाईट म्हणजे काय, तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळ लावू शकता. संध्याकाळी म्हणजे झोपण्याच्या आधी पण तुम्ही हे लावून आणि मॉइश्चरायझर लावून मग नंतर मस्त झोपू शकता. ठीक आहे. त्यानंतर लिप मॉइश्चरायझरला आपण विसरू शकत नाही. जरी उन्हाळा असला तरी पण लिप्स जे आहे ते ड्राय होतातच. तर लिपसाठी मी माझ्याकडे हे बायोटिकचं आहे, खूप जुनं आहे, म्हणजे खूप जुनं म्हणजे 1 वर्ष होऊन गेला, संपलंच नाही आहे अजून, मी हेच वापरत आहे. पण चांगलं आहे, याचा फॉर्म्युला चांगला आहे बायोटिकचं, तर हेच वापरत आहे मी. त्यानंतर हे माझ्याकडे नायकाचं बॉडी लोशन आहे. ॲक्च्युली हे मी मेकअप घेतलं होतं नायकामधून, तर तेव्हा मला हे फ्री मिळालं होतं. पण हे लावल्यानंतर म्हणजे मी पण याची फॅन झाली, मला पण आता हे खूपच आवडायला लागलं आहे. तर मी ऑलमोस्ट हे माझं दुसरं ट्यूब आहे. पहिलं संपलं, ते संपल्यानंतर मग मी परत हे ऑर्डर केलं. तर छान वाटतं. आता माझी स्किन आहे ना हाताची वगैरे खूप ड्राय आहे, म्हणजे कधी पाण्यामध्ये जास्त हात असतो. आता मी रेसिपीज वगैरे करत असते तर बऱ्याचदा हात पाण्यात जातो, त्यामुळे काय होतं खूप ड्रायनेस येतो स्किनमध्ये. तर मी असं इथेच ठेवते टेबलवर आणि मग जेवढ्यादा मला असं वाटतंय की हात धुवून झाल्यानंतर ड्रायनेस वाटतो, तर तेव्हा मी ते अप्लाय करते आणि रात्री तर झोपायच्या आधी छान जास्त अप्लाय करून झोपते. त्यानंतर हे एक आहे ना डॉट अँड कीचंच मॉइश्चरायझर आहे, व्हिटॅमिन सी प्लस ई सुपर ब्राईट मॉइश्चरायझर. तर हे मला फ्री मिळालेलं आहे आणि म्हटलं हे छोटं आहे तर मग कुठे कॅरी वगैरे करता येईल म्हणून. तर मी जेव्हा गावाला वगैरे जाते, कुठे बाहेर जाते, तर मी हे घेऊन जाते. म्हणजे याचा अर्थ छोटीशी बॉटल आहे, कुठे पण पटकन पर्समध्ये बसते आणि कारण एवढ्या मोठ्या मोठ्या बॉटल एवढे घेऊन जाण्यापेक्षा हे बरं पडतं. तर हे मी वापरून बघितलं ना, तर हे पण खूप छान आहे आणि मला तरी आवडलं. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, त्याच्यामुळे स्किन रिपेअर करायचं काम चांगलं करतं आणि मॉइश्चराईज पण ठेवतं. त्यानंतर जसं मी सांगितलं की मी ॲमेझॉनवरून हे जे प्रॉडक्ट आहे हे मागवलं होतं मॉइश्चरायझर, कारण हे माझं डर्माकोचं जे मॉइश्चरायझर आहे तर ते संपलं होतं आणि इथे माझ्या माईकची बॅटरी पण संपली होती, त्यामुळे मी आता व्हॉइस ओव्हर करत आहे. तर हे डॉक्टर शेथचं मॉइश्चरायझर घेतलेलं होतं मी. तर यामध्ये आहे हल्दी, हायलोरोनिक ॲसिड, ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे हे. तर 1% हायलोरोनिक ॲसिड कॉम्प्लेक्स आहे. त्यानंतर सिका एक्स्ट्रॅक्ट आहे, ॲक्वापोरिन बूस्टर्स आहे. आता हे सगळे कॉन्टेंट काय आहे हे मला काही माहिती नाही, पण इथे लिहिलं आहे की डर्मॅटोलॉजिस्ट फॉर्म्युलेटेड आहे आणि ही फॉर इंडियन स्किनसाठी आहे, असं यावरती लिहिलेलं आहे. आता माझी जी स्किन आहे ती कॉम्बिनेशन स्किन आहे, त्यामुळे मला हे जे आहे हे अजिबातच सूट नाही झालं म्हणजे याच्याने काही मला रिॲक्शन वगैरे नाही झाली. पण ह्याचा जो फॉर्म्युला आहे तो माझ्या स्किन टाईपला सूट नाही झाला. तर मी हे लावल्यानंतर मला अजूनच ड्राय वाटायला लागलं, अजिबात मॉइश्चराईज वाटलं नाही. जर तुमची खूप ऑइली स्किन असेल तर मे बी हे तुम्हाला सूट होऊ शकतं, पण माझ्या कॉम्बिनेशन स्किनला हे सूट झालेलं नाही. तर आता हे जे प्रॉडक्ट आहे ते मी ठेवून देईल असंच, म्हणजे माझे यामध्ये पैसे पण तसे वेस्ट झालेले आहे. पण याआधीचे जे मी सगळे प्रॉडक्ट सांगितले ते खूप छान आहे, तरी पण एक पॅच टेस्ट नक्की करा. ते माझं प्रॉडक्ट रिव्ह्यू झालं, तर त्याच्यानंतर म्हटलं आता रेसिपी शूट करायची आहे आणि महाशिवरात्री आहे तर त्यासाठीचं ना एक छान उपवासाची थाळी मला बनवायची होती. म्हणजे ती मला 2-3 दिवसापासून बनवायची होती, पण ते दुसऱ्या कामांमध्ये ते राहून जात होतं. तर म्हटलं आता आज बनवूया आणि उद्या शेअर करूया. म्हणजे आता उद्या म्हणजे कुठला वार येतो? गुरुवार. तर गुरुवारी शेअर करेल. तसा गुरुवारी माझा काही व्हिडिओ जात नाही सोनल्स रेसिपीजवरती. गुरुवारी या चॅनलवरती व्हिडिओ असतो. तर म्हटलं या गुरुवारी दोन्ही पण चॅनलवरती व्हिडिओज जाऊ देऊया आणि म्हटलं चला आता ना महाशिवरात्रीसाठीशी छान उपवासाची थाळी करत आहे. तर त्यासाठी बटाट्याची भाजी माझी झालेली आहे, जशी उपवासाला असते तशी. हे बघा,
तर यामध्ये मी तिखट घातलेलं आहे. जर तुम्हाला नसेल आवडत तर म्हणजे तुम्ही तिखट नसेल खात तर नाही घातलं तरी चालतं, पण मी तिखट घातलेलं आहे. आणि अशी बटाट्याची भाजीची रेसिपी मी म्हणजे पोस्ट करेल करेल म्हणजे आता ऑलरेडी झाली असेल. हा जो व्हिडिओ जातपर्यंत तिथे मी ऑलरेडी पोस्ट केलेला असेल, तर तिथे जाऊन ही रेसिपी नक्की बघा. तर ही आहे बटाट्याची भाजी रस्सावाली आणि छानशी साबुदाणा न भिजवता, म्हणजे आपण साबुदाणा जरी भिजवायला विसरलो तरी पण एक छानशी रेसिपी आपण इथे करू शकतो साबुदाण्याची. तर आता मी साबुदाणा भाजून घेतला आहे थोडासा आणि आता तो मला बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये. तर तो मिक्सरमध्ये बारीक करून आणि त्याचे छानशी एक मस्त चपाती वगैरे सारखी करणार आहे. आणि अजून थाळीमध्ये बरेच प्रकार राहणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन बघा. ओके, चला तर ते करूया आणि मी दाखवते की आयुष काय करतोय. आता वाजले संध्याकाळचे 5. हे करता करता माझी चहाची पण वेळ झाली. मी 5:30ला चहा करेल मस्तपैकी. हे बघा काय करतोय आयुष. आयुष करतोय अभ्यास, रायटिंग वर्क करतोय, मराठीचा अभ्यास करतोय आयुष. आणि थांब एक मिनिट आलीच. आणि इथे बघा हे सगळे प्रॉडक्ट्स असेच ठेवलेले आहे मी आणि खरं खूप चांगले आहे. नक्की बघा, नक्की तुम्ही चेक करू शकता. तुम्ही यूज करून बघा आधी आणि जर तुम्हाला सूट झाले ना ते प्रॉडक्ट्स तरच यूज करा. आणि मी काही एक्सपर्ट नाही आहे किंवा डॉक्टर नाही आहे मी तुम्हाला सजेस्ट करण्यासाठी. मी पर्सनली यूज करत आहे, मला याचा चांगला रिझल्ट आलेला आहे म्हणून मी हे तुमच्याशी शेअर करत आहे. तर मी आयुषला पाणी देते, त्याला पाहिजे पाणी बॉटल. तोंड लावून पाणी पितो आयुष. फॅन लावू का, गरम होतंय. एक काम करतो, गरम पाणी पाहिजे, ठीक आहे. तर आता नाशिकमध्ये पण गरम व्हायला लागलेलं आहे. जसं मी बऱ्याचदा म्हणते की नाशिकमध्ये गरम होत नाही, पण उन्हाळ्यामध्ये होतं. म्हणजे घरात काही वाटत नाही, पण बाहेर बाहेर गरम होतं. तर आता 5:30 वाजायचे, 5:10 झालेली आहे आणि दुपारी थोडंसं गरम होतं. आम्हाला तिकडच्या साईडने वेस्ट साईड येते, म्हणजे त्यामुळे सूर्य जो आहे दुपारचा पूर्ण बेडरूममध्ये असतो, तिकडे जास्त गरम होतं. तसं आम्हाला कूलरची किंवा एसीची अजिबात गरज नाही आहे नाशिकमध्ये. उन्हाळ्यामध्ये सुद्धा फॅनची तेवढी गरज आहे, पण आता मी बोलत आहे त्याच्यामुळे तर फॅनचा आवाज येईल म्हणून मी फॅन पण बंद करून ठेवलेला आहे. अजून तरी इतकी गरज नाहीये, पण थोडी एप्रिल मे मध्ये थोडीशी गरज वाटते. तर इथे माझं सगळं ते शूट वगैरे झालं होतं. ह्याचं मी जी उपवासाची थाली करायची होती ते सगळं झालं. त्यानंतर मी आयुषला क्लासला घेऊन गेले. आता आम्ही आलेलो आहे, आता जेवण करू आणि बस जेवण झालं की झालं, हा दिवस संपला. तर असा दिवस जातो, सकाळ कधी होते आणि दिवस कसा संपतो हे काही कळतच नाही. तर आजचा दिवस पण असाच होता, बिझीच गेला खरं पाहिलं तर. आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्याशी काही प्रॉडक्ट्स रिव्ह्यू केलेले आहे जे मी यूज करते आणि त्याला माझा कसा रिझल्ट आहे, कोणते घ्यायला पाहिजे प्रॉडक्ट आणि कोणते म्हणजे वेस्ट ऑफ मनी आहे असं मला जे काही वाटलं होतं ते मी तुमच्याशी इथे शेअर केलेलं आहे. आणि जे काही डेली रुटीन असतं तेच तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. बाकी काही स्पेशल आज काहीच नव्हतं. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत.
तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.